मुलीच्या आई वडिलांसाठी आहे ना त्यांच्या जीवनातील सगळ्यात आनंदाचा आणि दुःखाचा दिवस एकच असतो. तो दिवस म्हणजे त्यांच्या लाडक्या मुलीच्या लग्नाचा दिवस. आपल्या मुलीचा आता संसार सुरू होणार आहे म्हणलं गगनात पण मावणार नाही इतका त्यांना आनंद झालेला असतोय. पण आपल्या लाडाचं लेकरू आता आपलं घर सोडून नवऱ्या घरी राहायला जाणार आहे. ह्या गोष्टीचं दुःख किती लपवायचा प्रयत्न केला तरी ते न लपवण्यासारखं असतंय. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर अशा रीत्या आहे ना आपल्या हॉटेलवाल्या ब्लॉगरच्या लग्नाचं सगळं विधी पूर्ण झालंय आणि तो आहो या पदवीचा मानकरी झालाय आणि आता त्याला पण आहे ना दररोज 7च्या आत घरात यायला लागणार आहे. आणि असं मी नाही म्हणलो बरं का, 2 महिन्यापूर्वी ज्या क्रिएटिव्ह शुभमचं लग्न झालंय ते स्वतः म्हणत होता 2 महिन्यात अनुभव चांगला चालेल दिसतोय. पण मला एक गोष्टीचं नावल वाटतंय, इथं नवरा बायको एकामेकीला घास भरवे ना पण ह्यांचं काय एवढं प्रेम होतं चाललंय. असो, एका बाजूला नवीन जोडप्याच्या गप्पा चालल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला ज्याचं लग्न झालंय ते ज्ञान देत होता. आणि तरी विश्ल्याचा माझा पूर्ण फोकस जेवणाच्या ताटावरती होता. हे जेवण जसं उरकलं तसं दिवसभर ज्या आनंदात लग्न चाललं होतं त्याच्यामध्ये हा इमोशनल टप्पा आला. एकाच दिवसात आपल्या घरातल्या सगळ्यांना सोडून एका नवीन घरी जायचं ही गोष्ट आहे ना कोणत्याच मुलीसाठी सोपी नसती, म्हणून तिच्या डोळ्यामध्ये अश्रूची धार असते.